नमस्कार. सक्षमच्या मंचावर आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी शिल्पा तळवेलकर, आपली लर्निंग फॅसिलिटेटर आणि काउन्सिलर. आपण प्रिव्हेंटिव्ह रिफ्लेक्स इंटिग्रेशनची ही शृंखला बघत आहोत. आतापर्यंत आपण काही प्रिव्हेंटिव्ह रिफ्लेक्सेस पाहिले. रूटिंग रिफ्लेक्स झाला, पामर झाला, एटीएनआर झाला, स्पायनल कॅनाल झाला. त्याच्याच मध्ये आता आपण पुढचा बघणार आहोत म्हणजे एसटीएनआर, सिमेट्रिकल टॉनिक नेक रिफ्लेक्स. म्हणजे हा मानेशी संबंधित असा रिफ्लेक्स आहे. अं, मूल साधारण 6 महिन्याचं झालं, हा रिफ्लेक्स आहे, हा मुलाच्या जन्मतः नसतो. मूल साधारण 6 महिन्याचं झालं आणि रांगण्याच्या तयारीत असतं, म्हणजे घोडा पोज मध्ये येऊन असं मागे पुढे होत असतं. त्या पोज मध्ये आलं की समजावं की हा रिफ्लेक्स आलेला आहे. आणि साधारण 9 महिन्याचं झाल्यानंतर जेव्हा मूल धरून उभं राहायला लागतं, चालण्याच्या तयारीला लागतं, तेव्हा हा रिफ्लेक्स हा निघून जायला पाहिजे. तर ह्या रिफ्लेक्सचं जसं मी सांगितलं की मानेच्या हालचालींशी याचा संबंध आहे. तर तो असा की मान वर गेली की हात सरळ होतात आणि मान खाली आली की हात वाकतात. ह्या हे रांगण्यामध्ये मुलाला गरज पडते. आणि आपल्या शरीराचं जसं आधी मी सांगितलं होतं, एक मिडलाईन इकडनं आहे अशी, नाकाच्या शेंड्यापासून खालपर्यंत अशी एक मिडलाईन आहे. तशीच वरचं शरीर आणि खालचं शरीर कमरेतनं डिवाइड करणारी पण एक मिडलाईन आहे. आणि रांगण्याच्या वेळेला हात आणि पाय दोन्हीमध्ये एक असं कोऑर्डिनेटेड मूव्हमेंट असते. हात हलले की त्याच्याच बरोबर पाय पण हलत राहतात. तर त्याच्याकरता हा रिफ्लेक्स असण्याची गरज आहे. मूल जसं मोठं होईल किंवा चालायला लागेल तसं मग अ, उभं राहिलं तरी हाताने काम केलं तरी पाय हलण्याची गरज नाही, किंवा चालत असलं तरी सुद्धा हात सरळ राहू शकतात. तर वरची आणि खालची मूव्हमेंट ही ब्रेक व्हावी, म्हणजे एकत्र अशी कोऑर्डिनेशन मध्ये होऊ नये आणि इंडिपेंडेंटली वरचा भाग आणि खालचा भाग फंक्शन करता यावं, ह्याच्याकरता हा एसटीएनआर जाणं जरुरीचं आहे. अ, आपण इतर रिफ्लेक्सेस मध्ये पण बघितलं की जरी सिम्पटम्स तुम्हाला सांगितले की अ, वर बघितलं की हात सरळ होतात आणि मान वाकवली की हात जवळ येतात, तसं जरी होत नसलं तरी सुद्धा मी जे आता तुम्हाला इतर फंक्शनिंग मध्ये काय काय प्रॉब्लेम होईल, मुलाच्या विकासामध्ये काय काय प्रॉब्लेम होईल ते सांगेन. आणि त्यामध्ये कुठेही काही प्रॉब्लेम असला तरीही एस टी एन आरचे व्यायाम आपण करायचे. हे व्यायाम सगळे जसे प्रत्येक रिफ्लेक्सचे आहेत, अतिशय सोपे आणि सुलभ व्यायाम आहेत. आणि जर आपल्याला काही प्रॉब्लेम दिसत असेल मुलाच्या विकासामध्ये, त्या रिफ्लेक्सशी संलग्न असलेल्या काही विकासामध्ये, तर हे एक्सरसाइज करण्यामध्ये गैर काही नाही, किंवा तुम्हाला मुलाला त्रास काही होणार नाहीये. फक्त खूप श्रद्धेने निदान 6 महिने हा एक्सरसाइज करणं फार जरुरीचं आहे, आणि त्याच्यामुळे मुलांमध्ये अतिशय आमूलाग्र असे बदल होताना, सुधार होताना आपल्याला दिसतात. तर आज आता आपण एसटीएनआरचं बोलतोय, तर ह्या रिफ्लेक्समुळे आय हँड कोऑर्डिनेशन, डोळे आणि हाताचं कोऑर्डिनेशन आणि डोळे आणि पायाचं कोऑर्डिनेशन, हे ह्या रिफ्लेक्समुळे येतं. हा रिफ्लेक्स कुठे लागतो तर मुलाला खाताना, त्याच्यानंतर बॉल किक करताना डोळे आणि पायामध्ये कोऑर्डिनेशन लागतं. चेंडू धरताना, फेकताना हे कोऑर्डिनेशन लागतं. त्याच्यानंतर पोहताना लागतं. जिना चढताना, उतरताना लागतं. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये लिहिताना लागतं. फळ्यावर बघून इथे लिहायचं असेल तर फार पॉइंट, क्लोज पॉइंट, कॉपी ह्याच्यामध्ये लागतं. तर हे झालं मोटर कोऑर्डिनेशन. तर आता त्यात कसा प्रॉब्लेम येतो तर जसं मी तुम्हाला सांगितलं की मुलाची मान वर गेली की हात हे असे सरळ होतात. तर अशा वेळेला जर मूल खात खात असेल, चमचा हातामध्ये धरला असेल, तर त्याने चमचा असा भरला आणि मान असे अशी असेल तेव्हा हात असा वाकलेला असतो आणि वर बघितल्याबरोबर हात असा होऊन जातो. त्यामुळे ते चमच्यामध्ये अन्न नीट भरणं आणि तोंडापर्यंत नेणं, तो रिकामा करणं चमचा, हे मुलाला होत नाही. आणि मग अशी मुलं ही मेसी ईटर्स, म्हणजे सगळीकडे इथे-तिथे सांडत अशी खाणारी अशी मुलं असतात. त्याचप्रमाणे जसं एटीएनआर मध्ये आपण बघितलं, की मिडलाईन अशी आहे, त्यामुळे इकडून तिकडे बघणं किंवा ही मिडलाईन क्रॉस करणं ह्याच्यामध्ये मुलाला प्रॉब्लेम येतो. तसंच एसटीएनआर मध्ये ती मिडलाईन वर खाली असते. वरून खाली, खालून वर असं. आणि
जवळ लांब, लांब जवळ ह्याच्यामध्ये फोकस करण्यामध्ये मुलाला प्रॉब्लेम होतो. मग होतं कसं, की वहीमध्ये किंवा फळ्यावर, पुस्तकामध्ये अशा खूप सगळ्या लिहिलेल्या लाईन्स असल्या, तर त्या मुलाला फार कन्फ्युजिंग होतं. कारण नजर वरनं खाली जी येते ती त्याच्यामध्ये ती स्थिर राहू नाही शकत आणि सगळं ब्लर झाल्यासारखं वाटतं आणि मग मूल वाचायला अजिबात तयार नसतं. त्यामुळे बऱ्याच वेळेला रीडिंग प्रॉब्लेम्स किंवा डिस्लेक्सिया असं निदान असलं तरी सुद्धा ह्या रिफ्लेक्सचे जे एक्सरसाइजेस देणार आहेत ते करून जरूर बघा. त्याच्यानंतर मग जे फोकसिंग आहे म्हणजे जवळ येणारा जो ऑब्जेक्ट असतो त्याच्यावर फोकस करत असताना डोळे ब्लर होऊन जातात. व्हिजन ब्लर होऊन जाते, काही दिसत नाही. त्यामुळे फळ्यावरनं बघून नंतर वहीकडे बघणं आणि वहीकडनं परत फळ्याकडे बघणं. हे जे लांबचं जवळचं नजरेला फोकस करणं आहे ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतात. जर हे मोठ्या माणसांमध्ये जर हा रिफ्लेक्स रिटेन राहिला, जसं मी म्हटलं होतं, की जरुरी नाहीये की फक्त लहान मुलांमध्येच हा रिफ्लेक्स डिसइंटिग्रेटेड असेल, मोठ्या लोकांमध्ये पण असं असू शकतं. तसं जर असलं तर त्यांना ड्रायव्हिंगमध्ये प्रॉब्लेम, समोरनं येणारं वाहन असतं ते जवळ आलं की त्यांना ब्लरी व्हिजन होऊ शकते आणि अंदाज त्यांचा चुकतो, की नक्की जवळ आल्यानंतर किती जवळ आहे किंवा कुठे आहे हे त्यांना स्पष्ट कळत नाही. हे झालं मानेची हालचाल, तर म्हणून मानेची हालचाल आहे त्याच्याबरोबर मग वेस्टिब्युलर पण आलं, कानामधला तो सेन्स आहे बॅलन्सिंगमध्ये. त्यामुळे मग जिना चढणं उतरणं त्याच्यामध्ये धरल्याशिवाय त्या मुलांना चढता येत नाही. पोहता येत नाही कारण पोहताना सुद्धा मानेची हालचाल होत असते. तर त्यामुळे पोहण्यामध्ये प्रॉब्लेम येतो. अं, त्याच्यानंतर मग बॅलन्सिंगमध्ये प्रॉब्लेम येतो. ही सततची जी हाताची हालचाल होत असताना जी स्टॅबिलिटी मुलाची जात राहते, की लांब हात केला की असं होतं आणि जवळ हात केला की असं होतं. त्याच्यामुळे मुलाची अतिशय चिडचिड होते आणि कशामध्ये लक्ष मुलाला केंद्रित करणं हे फार अवघड होतं. त्यामुळे अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर किंवा ADHD अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर या दोन्ही निदानांमध्ये चा इंटिग्रेशन झालं नाहीये, असं पण असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे ADHD झालं, ADD झालं, डिस्लेक्सिया झालं, मोटर कोऑर्डिनेशन झालं, आय हँड कोऑर्डिनेशन झालं, आय अँड फूट कोऑर्डिनेशन झालं, रीडिंगमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, रायटिंगमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, गणितं सोडवताना वरनं खाली आकडे कॉलम्समध्ये ट्रॅक करणं ह्याच्यामध्ये आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेही प्रॉब्लेम होत असला तर रिटेन्शनचे एक्सरसाइजेस करावेत. कारण काही एक लेव्हलपर्यंत हे थोडंसं इंटिग्रेशन झालं असतं, पण हे जे फंक्शनिंग मधले प्रॉब्लेम्स आहेत, मुलाच्या विकासामधले प्रॉब्लेम्स आहेत, तसेच राहिले असतात आणि मुलाला ते त्रास देत असतात. त्यामुळे जे एक्सरसाइज या व्हिडिओच्या शेवटी दिलेले आहेत, ते जरूर करून बघावेत आणि निदान 6 महिने तरी हे एक्सरसाइजेस करावे, हे फार जरुरीचं आहे. कुठल्याही मुलाला औषध सुरू करायचं ADHD करता किंवा अटेन्शन करता, त्याच्या आधी जे प्रिमिटिव्ह रिफ्लेक्सेस दिलेत, ATNR आहे, स्पायनल गॅलंट रिफ्लेक्स आहे, STNR आहे, या सगळ्याचा हायपर ॲक्टिव्हिटीशी अटेन्शनशी संबंध आहे. तर ते जरूर करून बघावेत. ऑटिझमच्या पण बऱ्याच सिम्प्टम्सवर ह्याचा फरक चांगला जाणवतो. त्यामुळे अ, जे मी एक्सरसाइजेस देते ते बघा आणि ते जरूर करा. साधारण 15-15 रिपिटिशन्स दिवसातनं 2दा, 3दा असे करायचा प्रयत्न करा आणि कमीत कमी 6 महिने अतिशय श्रद्धेने आणि अतिशय डिसिप्लिनने, रेग्युलॅरिटीने हे केले तर तुमच्या मुलामध्ये भरपूर फरक दिसून येईल. तर बघूया आपण त्या एक्सरसाइज. क्रॉलिंग पोझिशनमध्ये यायचं आणि त्याच्यानंतर मग पुढे मागे रॉक करायचं. हात सरळ आहेत आणि फक्त ट्रंक हलवायचे. त्याच्यानंतर मग पुढच्या ह्याच्यामध्ये कॅट आणि कॅमल पोज म्हणजे पाठीला बाक आणायचं, उंच करायचे आणि मग ची पण हालचाल त्याच्याबरोबर करायची. कॅट आणि कॅमल पोजमध्ये ट्रंक आणि मान ह्या दोन्हीची हालचाल होते. हे झाल्यानंतर मग पुढे हात करून रिलॅक्स थोडंसं या पोझिशनमध्ये राहायचं. क्रॉलिंगनी पण उपयोग होतो, बॅकवर्ड क्रॉलिंग.
बॅकवर्ड क्रॉलिंगमध्ये परत हात आणि पायाचं कोऑर्डिनेशन होतं. तसंच मग कोलांट्या उड्या मारणं, त्याच्यामध्ये पण नेक बरोबर मुवमेंट होते आणि मुलांना आवडतं सुद्धा करायला. त्यामुळे कुठल्या सॉफ्ट ठिकाणी किंवा मॅटवर असं कोलांट्या उड्या मारून घेऊ शकता. बॉलला डोक्याने ढकलायचं पुढे आणि त्याच्याबरोबर ह्याच्यामध्ये मानेची मुवमेंट पण होते. त्यामुळे हा एक्सरसाइज. आणि मग जम्पिंग जॅक्स हे पण तुम्ही जमिनीवर करू शकता किंवा ट्रॅम्पोलिनवर, जसं मुलाला आवडेल तसं. पुढच्या मुवमेंटमध्ये क्रिसक्रॉस करायचं आहे. ह्याच्यामध्ये हात आणि पायाच्या मुवमेंटकडे विशेष लक्ष ठेवायचं आणि त्याप्रमाणे करायचं. तर असे अतिशय सोपे एक्सरसाइजेस आहेत आणि करायला मुलांना एन्जॉय पण करता येतील. तर थोडक्यात काय की मानेची मुवमेंट होईल आणि हाताच्या मुवमेंटकडे लक्ष ठेवून हे सगळे एक्सरसाइजेस करायचे. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आपण बघितलं की एक्सरसाइजेस अतिशय सोपे आहेत. मुलांमध्ये हायपर ॲक्टिव्हिटी, अटेन्शन प्रॉब्लेम्स, रायटिंग प्रॉब्लेम्स, रीडिंग प्रॉब्लेम्स, मोटर कोऑर्डिनेशन प्रॉब्लेम्स, त्याच्यानंतर जिना चढणं उतरणं ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो, त्यामुळे हाईटची भीती वाटणं, त्याच्यानंतर रीडिंगमध्ये प्रॉब्लेम येणं, रायटिंगमध्ये प्रॉब्लेम येणं, इतकं व्यापक प्रॉब्लेम्स होतात हे एका फक्त प्रिमिटिव्ह रिफ्लेक्सच्या इंटिग्रेट न झाल्यामुळे. आता तुम्हाला ही जर माहिती मिळाली आणि त्याच्यावर तुम्ही काम सुरू करताय, तर मग शाळेमध्ये अजून इतर खूप मुलं असतील, तुमच्या ओळखीमध्ये अजून खूप मुलं असतील, जिथे पालक खूप स्ट्रगल करतात त्या मुलांबरोबर प्रगती व्हावी म्हणून. तर जरूर हा व्हिडिओ शेअर करा. तुमच्याबरोबर सगळ्यांचा असाच फायदा होऊ दे अशी अपेक्षा करते. थँक्यू. भेटूया.